राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला गेला अशी एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती आहे। याची जबाबदारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सोपवण्यात आली होती अशी माहिती मिळते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 7 खासदारांची भेट घेत त्यांना सोबत येण्याची ऑफरही देण्यात आली। सुप्रिया सुळे वगळता उर्वरित खासदारांना सोबत येण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे। मात्र संपर्क झालेल्या 7ही खासदारांनी तटकरेंची ही ऑफर धुडकावली अशी देखील माहिती समजते। हा सगळा प्रकार समजल्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेलांना फोन करत तटकरेंबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान कोणत्या खासदारांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। वेगवेगळ्या मार्गाने सगळे लोक निरोप पाठवण्याचं काम करत असतात, पण शेवटी निष्ठेला महत्त्व आहे आणि ज्या निष्ठेने आज आदरणीय पवार साहेबांकडे ही सगळी संघटना आहे थांबून, मला ते वाटतंय की कुठलीही कितीही प्रलोभनं दिलीत तरीही तुम्ही आत्ताही आमच्या जे बैठका चालू आहेत, बैठकीला गर्दी आणि त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा उत्साह जर बघितला तर ह्या कुठल्याच प्रलोभनांना कुणी बळी पडणार नाहीये हे नक्कीच आहे। नाही आमच्याशी कोणी संपर्क साधला नाही, परंतु आमची बातमी होतं फोन आला म्हणून अजितदादांचा। आणि आता ते कर्टशी कॉल करणं असेल किंवा क्षमकुशल विचारण्यासाठी तो एक विषय वेगळा आहे, परंतु पक्ष बदलायचा काही विषय नाही आणि आमच्या संघटनेतला कुठलाही माणूस पार्टी सोडून जाणार नाही। 8चे 8 खासदार जिम्मेदारीने सांगतो, आम्ही सर्वजण एक आहेत, त्याच्यात कुठेही काही नाहीये। 8 खासदारामध्ये कुठेही बेबनाव नाही, कुठेही काही वेगळा प्रकार नाही। हा माध्यमाने आज सुरू केलेला विषय कशामुळे सुरू झाला हे मला माहित नाही। तुम्ही जे बोलत आहात की पवार साहेबांना आदरणीय समजणं हे नक्कीच त्या पक्षामध्ये असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत खरं असावं, पण तटकरेंच्या बाबतीत ते सांगता येत नाही। ते प्रॅक्टिकल नेते आहेत। दादा प्रमुख नेते असले तरी तटकरेंचं बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं, प्रफुल्ल पटलांचं सुद्धा बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं असं मला वाटतं। मैं इतना बोल सकता हूं कि उन्होंने संपर्क किया है और मैं मेरे सांसदों पे बिल्कुल कभी शक नहीं व्यक्त करूंगा। वो 100% पवार साहब के साथ है, सुप्रिया सुळे ताई के साथ है और जो जुर्रत उन्होंने की है कि बाप को और बेटी को बाजू में छोड़ दो, ये हमारे संस्कार और संस्कृति में नहीं है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।